नमस्कार मंडळी, आज बनवूया झणझणीत मसाला शेवगाची भाजी। तर सर्वात आधी शेवगाच्या शेंगा तोडून सालं काढून घ्यायची। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल, शेवगाच्या शेंगा आणि मीठ घालून परतून घ्यायचं। त्यानंतर पाणी घालून त्यांना 50% शिजवून घ्यायचं। शेवगा 50% शिजल्यानंतर त्यांना साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर गॅसवर तवा ठेवून मसाला तयार करून घ्यायचा। तर त्याकरिता कांदा, खोबरे, लसूण, आलं, टमाटर, तेल घालून भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर परतून घ्यायची आणि हे सगळं थंड करून याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता एका कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तेजपान वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये तिखट, काश्मीरी लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ टाकून परतून घ्यायचं आणि त्यानंतर उकडून घेतलेल्या शेवगा घालून घ्यायच्या। शेवगा मसाल्यामध्ये परतल्यानंतर शेवगा उकडून घेतलेलं पाणी घालायचं। आवश्यकतेनुसार पुन्हा पाणी घालून शेंगा शिजवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। तर इथे तयार झालेला आहे झणझणीत मसाला शेवगा भाजी।